हिंगोली शहरातून बेपत्ता झालेल्या 23 वर्षीय तरुणाचा विदर्भातील खंडाळा पोलीस ठाण्याअंतर्गत संतमाळ जंगलात खून झाल्याचे उघड झाले. 6 लाख रुपयांची सुपारी देऊन हा खून करण्यात आल्याचे यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली शहरातील सिद्धार्थनगर भागातील मंगेश उर्फ काल्या मनवर हा दिनांक 2 ऑक्टोबर सकाळी नेहमीप्रमाणे कामावर गेला होता. रात्री उशिरापर्यंत तो परत आला नसल्याने त्याच्या कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला होता. त्यानंतर 4 तारखेला कुटुंबियांनी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याचा अर्ज दिला. त्यावरून पोलीस निरीक्षक देवेंद्र सिंह ठाकूर, जमादार अशोक धामणे यांच्या पथकाने अधिक माहिती घेण्यास सुरुवात केली. दरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 70 माळ जंगलात एक अनोळखी मृतदेह आढळून आला आहे. मृतदेहाच्या गळ्यावर पाठीवर वार करून खून केल्याचे स्पष्ट झाले असून अधिक माहितीनंतर सदर मृतदेह हिंगोलीतील बेपत्ता तरुण मंगेश मनवरी यांचा असल्याचे स्पष्ट झाले असून खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आवश्यक माहिती गोळा केल्यानंतर आरोपीचे नाव स्पष्ट झाले. पोलिसांनी ज्ञानेश्वर राठोड, राहुल लोखंडे, श्रावण भवाळ, सोमनाथ हजारे, विशाल राठोड, अर्जुन शेळके, दीपक जाधव, सिद्धार्थ जाधव सर्व राहणार वाशिम जिल्हा यांना अटक केले आहे. पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी 6 लाख रुपयात सुपारी घेतल्याचे आरोपीकडून स्पष्ट झाले असून खंडाळा पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.